नमस्कार. आज आपण कापूस पीक संरक्षणाच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रभावी धोरणांवर सविस्तर चर्चा करणार आहोत. पेरणीपासून ते थेट कापणीपर्यंत पिकांच्या संरक्षणासाठी ही माहिती एका अभेद्य ढालीसारखं काम करते बरं का. कीटकनाशके, बुरशीनाशके, तण नियंत्रण आणि जैविक पर्याय या 4 भक्कम स्तंभांवरच खरं तर पीक संरक्षण अवलंबून असतं. सुरुवात करूया कीटकनाशकांपासून. कापसाचं मोठं नुकसान करणाऱ्या किडींना वेळीच रोखण्यासाठी यांचा वापर अत्यंत आवश्यक ठरतो. बाजारात रसायनांची अक्षरशः जत्रा भरलेली असते. त्यातून आपल्या पिकासाठी योग्य पर्याय निवडणं हेच खरं आव्हान. सगळीच नावं पाहण्याऐवजी ॲसिफेट 75% SP सारख्या अत्यंत प्रभावी आणि हमखास काम करणाऱ्या सूत्रांवर लक्ष देऊया. आता बुरशीनाशकांकडे वळूया. ही अदृश्य बुरशी मुळांचं आणि पानांचं भयंकर नुकसान करते. तिथे विशिष्ट रासायनिक उपचारच लागतात. पिकांसाठी एक मजबूत ढाल बनणाऱ्या काही अत्यंत महत्त्वाच्या आणि गुंतागुंतीच्या बुरशीनाशक मिश्रणांची माहिती इथे मिळते. यात संरक्षणासाठी कार्बेंडॅझिम 50% WP सारख्या अगदी अचूक आणि विशिष्ट संयुगांचा वापर करणं कळीचा मुद्दा आहे. पुढे आहेत तणनाशके. ही नको असलेली झाडं झुडपं नष्ट करतात आणि मुख्य पिकाची खतांसाठी होणारी स्पर्धा एकदम कमी करतात. कापसाची शेतं पूर्णपणे तणमुक्त आणि स्वच्छ ठेवण्यासाठी या अचूक रासायनिक सूत्रांचा वापर करणं खरंच खूप फायद्याचं ठरतं. तण नियंत्रणात डायुरॉन 80% WP आणि पेंडिमेथिलिन 30% EC हे पर्याय अगदी हुकमी ऐक्य आहेत. आता एक मोठा बदल पाहूया. केवळ पारंपरिक रसायनांवर अवलंबून न राहता आधुनिक जैविक शेती तंत्राकडे वळण्याची गरज आहे. जैविक कीटकनाशके म्हणजे काय, तर हानिकारक कृत्रिम रसायनं टाळून नैसर्गिक घटकांद्वारेच पिकांवरील संकटांचं प्रभावी व्यवस्थापन करणे. म्हणूनच आजच्या काळात शाश्वत शेतीसाठी अझाडिरेक्टिनसारखे जैविक पर्याय हे अत्यंत महत्त्वाचे आणि आधुनिक साधन बनले आहेत. अझाडिरेक्टिन आणि बॅसिलस थ्युरिंजिएन्सिस यांसारखे उत्कृष्ट जैविक पर्याय अतिशय प्रभावी आणि पूर्णपणे निसर्गावर आधारित कीड नियंत्रण देतात. पण विचार करा, भविष्यात जास्तीत जास्त उत्पादनासाठी रासायनिक शक्ती आणि जैविक साधनांचा अचूक समतोल आपण कसा राखणार.